وَإِذْ أَخَذْنَا مِيثَاقَ بَنِي إِسْرَائِيلَ لَا تَعْبُدُونَ إِلَّا اللَّهَ وَبِالْوَالِدَيْنِ إِحْسَانًا وَذِي الْقُرْبَى وَالْيَتَامَى وَالْمَسَاكِينِ وَقُولُوا لِلنَّاسِ حُسْنًا وَأَقِيمُوا الصَّلَاةَ وَآتُوا الزَّكَاةَ ثُمَّ تَوَلَّيْتُمْ إِلَّا قَلِيلًا مِّنكُمْ وَأَنتُم مُّعْرِضُونَ وَإِذْ أَخَذْنَا مِيثَاقَكُمْ لَا تَسْفِكُونَ دِمَاءَكُمْ وَلَا تُخْرِجُونَ أَنفُسَكُم مِّن دِيَارِكُمْ ثُمَّ أَقْرَرْتُمْ وَأَنتُمْ تَشْهَدُونَ ثُمَّ أَنتُمْ هَؤُلَاءِ تَقْتُلُونَ أَنفُسَكُمْ وتخرجون فريقا منكم من ديارهم تظاهرون عليهم بالإثم والعدوان وإن يأتوكم أسارى تفادوهم وهو محرم عليكم إخراجهم أفتؤمنون ببعض الكتاب وتكفرون ببعض فما جزاء من يفعل ذلك منكم إلا خزي في الحياة الدنيا ويوم القيامة يردون إلى أشد العذاب وما الله بغافل عما تعملون أولئك الذين اشتروا الحياة الدنيا بالآخرة فلا يخفف عنهم العذاب ولا هم ينصرون. आणि जेव्हा आम्ही इस्रायलच्या मुलांकडून वचन घेतलं की अल्लाहच्या शिवाय दुसऱ्या कोणाचीही भक्ती आराधना करणार नाही आणि आईबापांशी चांगली वागणूक करणं, तसंच नातेवाईक, अनाथ, गोरगरिबांवरही उपकार करीत राहणं आणि सर्वसाधारण माणसांसोबत चांगल्या रीतीनं बोलणं आणि नमाज कायम राखणं, जकात देत राहणं, आमच्या वचन कराराच्या या सर्व गोष्टींकडे काही थोडे लोक सोडून तुम्ही सर्वांनी तोंड फिरवलं आणि तो वचन करार आता तुमच्या ध्यानातही राहिला नाही. आणि आम्ही तुमच्याकडून हे वचन घेतलं होतं की आपापसात रक्तपात करणार नाही आणि आपल्याच लोकांना त्यांच्या घरातून काढून बेघर करणार नाही. हा वचन करार तुम्ही स्वतःच कबूल केला होता आणि तुम्ही याचे साक्षीदारही आहात. पण तुम्ही आहात की आपल्याच भाऊबंधांना ठार मारता आणि आपल्याच समुदायाच्या बहुतेक लोकांची घरं उजाडता, अत्याचार, अपराधाबाबत जथ्थेबंदी आणि टोळीबाजी करता. आणि जर तुमच्या समुदायातील हेच लोक लढाईत दुसऱ्याच्या ताब्यात सापडतात तर फिदया देऊन त्यांची सुटका करण्यात धावपळ करतात. वास्तविक तुमच्यावर त्यांना त्यांच्या घरापासून बेघर करणंच हराम होतं, तर काय तुम्ही अल्लाहच्या ग्रंथाचा फक्त काही भाग मानाल आणि काही भागाचा इन्कार कराल? आता तुम्हीच सांगा की कोणती शिक्षा झाली पाहिजे तुमच्यापैकी असं करणाऱ्यांना, याशिवाय की या जगाच्या जीवनात त्यांना अपमानाचा मार दिला जावा आणि कियामतीच्या दिवशी त्यांना महाभयंकर शिक्षा, यातना दिली जावी. सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमच्या आचरणापासून गाफील नाही. हेच ते लोक आहेत जे आपली आखिरत हरवून या जगाच्या जीवनाचे खरेदीदार बनले. तेव्हा कधीही कमी केला जाणार नाही त्यांच्यावरील अजाब आणि यांना कधीही कोणाची मदत पोहोचणार नाही.